आजच्या या पुस्तकाच्या चर्चेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि लोकवाङ्मय प्रकाशन गृहाचे संचालक आदरणीय डॉक्टर भालचंद्र कांगो सर, भारतीय दलित साहित्याचे अभ्यासक म्हणून, एक चिंतक म्हणून, ज्यांचा भारतीय साहित्यामध्ये मोठं नाव आहे, मोठा परिचय आहे, असे हिंदीचे महान लेखक आणि चिंतक डॉक्टर बजरंग बिहारी तिवारी, दलित साहित्याचे आणि एकूणच मराठी साहित्याचे समीक्षा प्रांतातले अतिशय सकारात्मक विचार करणारे, साक्षेपी विवेचन करणारे डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, विचारवंतांच्या मांदियाळीमध्ये ज्यांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलेलं आहे, अतिशय साक्षेपी भूमिका घेऊन जे विचार मांडत आले आहेत ते महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत ख्यातनाम वक्ते आमचे मित्र डॉक्टर दिलीप चव्हाण आणि मित्र, गेल्या अनेक दिवसापासून आपण साहित्यिक चर्चेच्या अंगानं एक नवा कार्यक्रम या शहरामध्ये सुरू केला, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे माझं लेखन आणि माझी भूमिका. खरं म्हणजे भूमिकेशिवाय लेखक असता कामा नये, तो असत नाही, पण तरी सुद्धा भूमिकेशिवाय लेखक जेव्हा पाहायला मिळतो तेव्हा त्याला त्याची भूमिका आपल्याला समजावून सांगावीशी वाटते आणि भूमिका घेऊनच लेखन केलं पाहिजे ही जाणीव त्या लेखकाला करून देण्याच्या उद्देशानं, किंबहुना लेखकांना नव्या दिशेनं लिहायला प्रवृत्त करणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक लेखकांना आपण या कार्यक्रमामध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र हो, पण त्या कार्यक्रमामध्ये, आत्तापर्यंत झालेल्या कार्यक्रमामध्ये आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आमूलाग्र असा बदल आहे. तो या अनुषंगानं की केरळमधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य हे जे डॉक्टर बजरंग बिहारी तिवारी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, ते मूळ हिंदीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा सुरवाडे यांनी मराठीमध्ये सुंदर असा अनुवाद केलेला आहे. एवढंच या पुस्तकाचं महत्त्व नाहीये. तर एकूण साहित्याच्या अनुषंगानं चर्चा करत असताना साहित्यासाठी सामाजिक चळवळ किती महत्त्वाची असते, किंबहुना साहित्यासाठी सामाजिक चळवळच खऱ्या अर्थानं भूमी तयार करण्याचं काम करत असते. आणि तेव्हाच किंवा त्याच चळवळीच्या अनुषंगानं एक साहित्य निर्माण होत असतं, जन्माला येत असतं. दलित साहित्याची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा आपसुकच मराठी दलित साहित्याची चर्चा आधी होते आणि त्यानंतर मग भारतीय दलित साहित्याची चर्चा होते. याचं कारण जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये दलित आंदोलनाची जी मोठी पार्श्वभूमी आपल्याकडे आहे, फुले आणि आंबेडकरांचा जो या ठिकाणचा जो लढा आहे, त्या लढ्याच्या अनुषंगानं निर्माण झालेले ते साहित्य, त्या प्रेरणेतून निर्माण झालेले साहित्य आणि अशी प्रेरणा किंवा अशी सामाजिक चळवळ अन्य राज्यामध्ये आपल्याला दिसत नाही.
आणि म्हणूनच कदाचित दलित साहित्य आपल्या प्रेरणेने म्हणजे मराठी भाषेच्या प्रेरणेने इतर साहित्यामध्ये किंवा इतर भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मित्र, केरळच्या सामाजिक चळवळींचा जेव्हा धांडोळा डॉक्टर बजरंग बिहारी तिवारी घेतात, तो धांडोळा घेत असताना ते वरवरचं काही लिहू पाहत नाहीत. अगदी 7 वर्षाच्या अथक परिश्रम घेऊन त्यांनी संशोधन करून हे पुस्तक आपल्या समोर ठेवलेले आहे. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कितीतरी कर्मठ अशी केरळची जी भूमी आहे आणि जो समाज आहे, त्या समाजाचे विभिन्न स्तर जर आपण पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की अगदी दास पद्धती त्या केरळमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि माणसं माणसाला जवळ सुद्धा येऊ देत नाहीत. स्त्रियांना तर कपडे वापरायची सुद्धा परवानगी नाही. अशा अवस्थेमधून एक नवीन चळवळ त्या ठिकाणी निर्माण होते आणि मग चानार विद्रोह असेल किंवा अय्यनकाली आणि इतरांनी केलेले जे संघर्ष असतील, त्या संघर्षातून एक सामाजिक चळवळ निर्माण होते. ती सामाजिक चळवळ स्थिरावते, लोकांना स्वाभिमान शिकवते, जगायला शिकवते आणि ही चळवळ हळूहळू डॉक्टर आंबेडकरांचा आंबेडकरवाद समजून घेते आणि त्या अनुषंगाने मार्गक्रमण करायला लागते आणि त्यातूनच एक नवा समाज निर्माण होतो. यामध्ये डाव्या चळवळींचं योगदान सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आज आपण सातत्यानं असं म्हणतो की केरळमध्ये असं काय घडलं असेल की केरळमध्ये 100% साक्षरता आहे. केरळमध्ये असं काय घडलं असेल की तिथला माणूस आज स्वाभिमानानं जगताना आपल्याला दिसतो. केरळमध्ये असं काय घडलं असेल की तिथे अगदी 1957च्या पहिल्या निवडणुकीमध्ये डाव्या चळवळी म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा सत्तेमध्ये सुद्धा स्वतःचं असं स्थान निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आजच्या तारखेत सुद्धा तिथे डावी चळवळच सत्तेमध्ये काम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. या अनुषंगाने हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. चळवळीशिवाय साहित्य निर्माण होऊ शकत नाही, हा जो महत्त्वाचा धागा आहे तो आपल्याला असं लक्षात येईल की ज्या दलित साहित्याचा उदो आपण करत आलो आहोत, त्या दलित साहित्यानं सुद्धा आता नांगी टाकलेली आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चळवळ थंडावलेली असल्यामुळे साहित्याची धार सुद्धा थंडावताना आपल्याला पाहायला मिळते. या अनुषंगाने हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. ते आपल्यापैकी प्रत्येकानं आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे की चळवळ खऱ्या अर्थानं कशी समाजाला आणि साहित्याला सुद्धा दिशा देऊ शकते, त्या अनुषंगाने किती मोठं काम होऊ शकतं आणि महाराष्ट्राकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून बघत असणारी माणसं आता महाराष्ट्रातलं एकूण स्थित्यंतर पाहत असताना खरोखर महाराष्ट्र पुरोगामी आहे का असा प्रश्न आपल्याला जेव्हा पडतो तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला चळवळीकडे गेल्याशिवाय मार्ग नाही आणि चळवळ आपली सक्रिय झाल्याशिवाय महाराष्ट्राचं साहित्य सुद्धा कोणतीही दिशा घेऊ शकत नाही, कोणताही नवा आणि सार्थक विचार सांगू शकत नाही. हेच हे पुस्तक आपल्याला सांगतंय आणि हे केवळ महाराष्ट्राला नव्हे तर भारताला सांगण्याचं काम डॉक्टर बजरंग बिहारी तिवारी यांनी अतिशय परिश्रमानं केलंय. आपण त्यांचं अत्यंत टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. मंचावरील सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय परिश्रमानं केरळमधल्या सामाजिक परिस्थितीविषयी आणि साहित्याविषयीचा धांडोळा आपल्या समोर ठेवलेला आहे. या पुस्तकाला मराठी आवृत्तीला ज्यांची अतिशय महत्त्वाची प्रस्तावना लाभलेली आहे आणि या पुस्तकावर चर्चेच्यासाठी खरं म्हणजे ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी मार्गदर्शन केलं आम्हाला, असे आदरणीय डॉक्टर दिलीप चव्हाण सरांना मी विनंती करतो आपण या प्रसंगी या पुस्तकाच्या अनुषंगानं भाष्य ठेवा. आज सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृतिदिनी आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तकाच्या निमित्ताने म्हणा किंवा पुस्तकावरील चर्चेसाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रास्ताविकामध्ये हे मांडण्यात आलं की हे इतर अनेक पुस्तकांप्रमाणे केवळ एक असं पुस्तक नाही. विशेषतः ते आपल्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मराठवाड्यासाठी नाही. याचं एक कारण असं आहे की हे पुस्तक भारतामधल्या एका प्रधान अशा समस्येकडे आपलं लक्ष वेधतं. हे कुठल्याही अशा आजकालच्या प्रश्नावर किंवा जीवनातल्या अनुभवावर किंवा कुठल्या व्यक्तीच्या अथवा छोट्या अशा समुदायाच्या अस्मितेवर, अनुभवावरती किंवा एका समुदायाच्या केवळ भवितव्याची काळजी वाहणारं पुस्तक नाही. आणि तसं पाहू जाता ते केवळ केरळविषयी पण नाही, कारण आपल्याकडे जातीचा जो प्रश्न आहे तो संपूर्ण भारताचा प्रश्न आहे. केवळ भारताचाही प्रश्न नाही तो, तर एका अर्थाने दक्षिण आशियाचा तो प्रश्न आहे. आपल्या अवतीभोवतीचे जे देश आहेत त्या देशांमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात जात आणि जातीचे अवशेष हे शिल्लक आहेत. भारतामधून परदेशामध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांची संख्या 1 कोटीपेक्षा जास्त आहे. आणि जिथे जिथे भारतीय गेलेत तिथे तिथे ते त्यांच्या जातीच्या धारणा, जातीमध्ये विवाह करण्याच्या प्रथेसह गेले, परजातीय व्यक्तीविषयीच्या अपधारणा आणि एक प्रकारचा आकस मनात ठेवून गेले. त्यामुळे आत्ता कॅनडा, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये जातीच्या आधारावर जर काही दुजाभाव केला तर तो दंडनीय अपराध ठरेल अशा प्रकारचे कायदे करावे लागले. त्या कायद्याला सुद्धा आपल्या देशामधून त्या देशांमध्ये जाऊन स्थिर झालेल्या, स्थायिक झालेल्या, नागरिकत्व स्वीकारलेल्या भारतीय उच्च जातींनी विरोध केला. मधल्या काळामध्ये सुंदरराजन नावाच्या एका लेखिकेने यावरती एक पुस्तक लिहिलं, जे विशेषतः अमेरिका आणि खरं म्हणजे कॅलिफोर्निया अशा एका प्रदेशामधल्या जातीय तणाव आणि अपप्रभाव आणि दुजाभाव, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये जातीयवाद म्हणतो इकडच्या, त्यावरती आधारलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न किती गंभीर असेल याची आपल्या सगळ्यांना एक प्रकारे ते लक्षात येतं. आपला जो मुख्य प्रश्न जो राहिला भारताचा, तो आपण पूर्ण अर्थाने आधुनिक बनण्याचा आहे. आणि तो प्रलंबित आहे, तो गेल्या 200 वर्षांपासून प्रलंबित आहे. युरोपला सुद्धा सामंतशाहीचे अवशेष संपूर्ण टाकून द्यायला 3 शतकं लागली, साधारण अंदाजे, सरासरी म्हणून आपण काढूयात वेगवेगळ्या प्रदेशांची अशी. आपल्याला आता नव्या या भांडवलदारी म्हणा किंवा नव्या आधुनिक जीवनाच्या रीतींशी आपला संपर्क येऊन आता 200 वर्षांचा काळ होऊन गेलेला आहे. सावित्रीबाई फुल्यांची काय म्हणता येईल त्याला, अशी द्विजन्मशताब्दीचा काळ आहे हा आता. त्याच्या आधीच आपला परिचय हा ब्रिटिश सत्तेशी झाला. ब्रिटनमधल्या नव्या कारखानदारीवरती आधारलेल्या एका प्रकारच्या उत्पादन पद्धतीशी झाला. ती जर आपण 200 वर्ष म्हटली तर हा 200 वर्षांचा काळ आहे. आणि या 200 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सुद्धा आपण आपलं जे जुनं दुखणं होतं, जुनी जी जगण्याची रीत होती, जी एक पद्धती होती, आणि त्या पद्धतीवरून निर्माण झालेली जी संस्कृती असेल, विवाह पद्धत असेल, कुटुंबाची रचना असेल,
समाजातल्या इतर घटकांकडे बघण्याची आपली जी दृष्टी असेल त्यातून आपण मुक्त झालेलो नाही. मराठवाडा तर नाहीच नाही. आपण अशा आता औरंगाबाद शहर जर सोडलं तर उर्वरित मराठवाड्यामध्ये आधुनिकतेच्या खाणाखुणा अगदीच विरळ अशा दिसतात. सर्वच्या सर्व जिल्हे मागासलेले, अति मागासलेल्या 9-10 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातले 4 येतात. अशा प्रकारच्या अतिशय वेगळ्या मागासलेपणाचं जीवन मराठवाड्यातले लोक जगत आहेत. केवळ मराठवाड्याचा मानवी विकास निर्देशांक काढला तर तो जगामधल्या सर्वात तळाशी असलेल्या देशांच्या मानवी विकास निर्देशांकांच्या जवळ जाईल असा आपल्या जगण्याचा स्तर आहे. आणि मग या जगण्यामध्ये जर सामाजिक मागासलेपण असेल आणि जर आर्थिक मागासलेपण असेल तर या 2 प्रकारच्या मागासलेपणांमध्ये काय संबंध आहे? एका बाजूला महाराष्ट्र हा औद्योगिकदृष्ट्या इतका प्रगत, दुसऱ्या बाजूला याच महाराष्ट्राच्या पोटामध्ये मराठवाडा आहे की जो सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्र म्हणून कोणे एकेकाळी उर्वरित भारतामधल्या चळवळींसाठी आदर्शवत होतो. कारण आपल्याकडे फुले होते, आपल्याकडे शाहू होते, आपल्याकडे बाबासाहेब होते. आणि तुम्ही कोणत्याही राज्यात जा, भारतातल्या कुठल्याही प्रदेशामध्ये जरी गेलात, चळवळीतल्या लोकांशी चर्चा केली तर त्यांना महाराष्ट्राविषयी एक आकर्षण राहिलेलं आहे. एक आतून एक प्रकारचं सन्मानाची भावना किंवा प्रेम आदराची भावना राहिलेली आहे. कारण हा फुल्यांचा प्रांत आहे, हा बाबासाहेबांच्या कार्यभूमी आहे, कर्मभूमी आहे. आणि असं असताना आपण विकासाच्या इतर अनेक निकषांवरती मागे आहोत. मानवी विकास निर्देशांकामध्ये केरळ सर्वात वर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे. छोटं राज्य आहे आणि कारखानदारी फारशी नसलेलं राज्य आहे. भौगोलिकदृष्ट्या खूप अवघड असा प्रदेश आहे. तर तो प्रदेश हा विकासाच्या म्हणजे मानवी विकासाच्या निर्देशांकांच्या निकषावरती वर आहे आणि आपण 11व्या-12व्या क्रमांकावर आहोत. नुसत्या मराठवाड्याचा काढला तर आपण एकदम तळाशी जाऊ, म्हणजे ज्याला बिमारू म्हणतात त्या राज्यांमध्येही आपण खाली जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी महाराष्ट्राने एका अर्थाने उर्वरित भारताला सामाजिक चळवळीच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याचा जो दावा आहे तो दावा आपण गमावलेला आहे, जरी आपल्याकडे ही सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी असली तरी. आणि मग आपण इतर राज्यांकडे पाहिलं पाहिजे. आता जेव्हा इतर राज्यांकडे पाहतो तेव्हा केरळ हा असा एक प्रदेश आहे ज्या प्रदेशाविषयी विशेषतः मराठीमध्ये फार काही लेखन उपलब्ध नाही. केरळविषयीचं सगळं जे चिंतन आहे ते अकादमिक स्वरूपाचं आहे. एका बाजूला अमर्त्य सेनांना केरळ आणि चीनची तुलना करावीशी वाटली, त्यांनी ती अर्थशास्त्रामध्ये केली. दुसऱ्या बाजूला डावी चळवळ जी आहे त्या डाव्या चळवळीमध्ये केरळ हा एक मुख्य संदर्भ बिंदू राहतो आकलनाच्या पातळीवरती, धोरण निश्चितीच्या पातळीवरती, की काय प्रकारची धोरणं अनुसरायची, कोणत्या प्रकारचं पॉलिसी डॉक्युमेंट पक्षाने तयार करायचं. तर यामध्ये केरळचे जे कॉम्रेड्स आहेत, केरळची जी शाखा आहे, केरळचे जे बुद्धिजीवी आहेत त्यांचा प्रभाव हा डाव्या चळवळीवरती राहिला. आणि त्या चळवळीमधनं जे काही खाली झिरपलं केरळविषयीची माहिती, केरळविषयीचं ज्ञान, तेवढंच काय ते केवळ महाराष्ट्रामध्ये खरं तर उपलब्ध झालं, वितरित झालं. या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक आलं. हे पुस्तक आलं तर हे काही सहजासहजी आलेलं पुस्तक नाही. तुम्ही या पुस्तकाचं वाचन केलेलं असेल किंवा तुम्ही घ्याल तेव्हा संदर्भ सूची वाचताना लक्षात येते की केरळ हे जगभरातल्या अभ्यासकांचं एक महत्त्वाचं अभ्यास क्षेत्र राहिलेलं आहे. महाराष्ट्राने खरं तर ते स्थान फारसं गमावलं. म्हणजे महाराष्ट्राचा अभ्यास साधारणपणे इतिहासाचा जास्त झाला. तुम्ही महाराष्ट्राचे अभ्यासक बघा जगभर विखुरलेले, ते काय शोधतात तर महाराष्ट्राचा इतिहास शोधतात. एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्र स्टडी ग्रुप आहे, त्यांची वेबसाईट पण आहे, तुम्ही जरूर बघा महाराष्ट्राविषयी जर आणखी माहिती हवी असेल.
हे जगभरातले स्कॉलर्स आहेत आणि ते काय शोधतात तर महाराष्ट्राचा मुख्यतः इतिहास शोधतात. तो जरी स्टडी ग्रुप असला तरी तो इतिहासकारांचा ग्रुप आहे मुख्यतः. केरळचं तसं नाही. केरळचा जसा इतिहास शोधला गेला तसंच केरळच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय भूमिकांचा सुद्धा अभ्यास करण्याकडे अभ्यासकांचं लक्ष केरळने वेधलं. आपल्या बाबतीत ते फार झालं नाही. फक्त दलित चळवळ ही नेहमी खुणावत राहिली, दलित साहित्य नेहमी खुणावत राहिलं जगभरातल्या अभ्यासकांना. अन्यथा महाराष्ट्राकडे असं कोणतं सामाजिक धोरण होतं 75 वर्षांमध्ये, असं कोणतं नवं सांस्कृतिक धोरण होतं की ज्याच्यामधनं जगभरातल्या अभ्यासकांचं किंवा पॉलिसी मेकर्सचं लक्ष आपण महाराष्ट्राकडे वेधू शकतो. त्यामुळे आपण आता उर्वरित सगळ्या भारताकडे पाहायला पाहिजे आणि त्यामध्ये सर्वात आघाडीवर केरळ आहे. हे महाराष्ट्रातल्या अभ्यासकाचं लक्ष गेलं नाही, पण बजरंग बिहारी यांचं लक्ष गेलं. याचं एक कारण असं आहे की बजरंग बिहारी यांनी 30 वर्षांपूर्वी साधारणपणे एक प्रकल्प हाती घेतला. जेव्हा त्यांनी नुकतीच विद्यार्थी दशा संपवलेली असेल तेव्हा तो प्रकल्प होता की संपूर्ण भारतात वेगवेगळ्या काळांमध्ये म्हणजे 70-80 काही भागामध्ये 90 नंतर दलित साहित्याचा उदय झाला. आणि दलित साहित्याचा उदय कसा होतो, महाराष्ट्रामध्ये कसा होतो हे आपण जाणतो. औरंगाबाद शहर हे त्याचं एक केंद्र राहिलं या साहित्य चळवळीचं. त्यामुळे चळवळ आणि साहित्य यांचा काय अनुबंध असतो हे आपण या शहरातल्या अभ्यासकांना तरी काही नवा असा मुद्दा नाही. पण महाराष्ट्राबाहेर दलित साहित्य लिहिलं गेलं. आपल्या अभ्यासकांना साधारणपणे हिंदी दलित साहित्यिकांविषयीची माहिती आहे, कारण हिंदी भाषा आपण जाणतो, हिंदी साहित्य आपण अभ्यासतो. म्हणून ओमप्रकाश वाल्मिकी असतील किंवा इतर अनेक जे लेखक असतील त्यांच्याविषयी आपली एक प्राथमिक माहिती असते. पण बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू आणि खाली केरळ शेजारी आणि वरती पंजाब, गुजरात आणि तिकडे म्हणजे पूर्वेकडे ओरिसा, बंगाल या राज्यांमध्ये त्या भाषांमध्ये जे दलित साहित्य उदयाला आलं त्या उदयाची पार्श्वभूमी काय होती, प्रमुख साहित्यिक कोण आहेत आणि ते कोणते प्रश्न उपस्थित करतायत, हा अभ्यासाचा विषय थोडासा प्रलंबित होता. अनेक अभ्यासकांनी एकेका भागाचा एकेका प्रदेशाचा अभ्यास केला असेल, पण बजरंग बिहारी गेल्या 25-30 वर्षांपासून त्यांनी साधारणपणे जो भारत उभा आडवा जो भारत आहे तो प्रवास केला आणि त्या साहित्याचा अभ्यास केला, त्याचं मूळ कशात आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांची नजर जी स्थिरावली ती मुख्यतः केरळवरती. आणि सलग 8 वर्ष ते या प्रकल्पामध्ये होते. केरळला सतत जाणे, प्रवास करणे. दिल्ली ते केरळ 2.5 दिवसांचा प्रवास आहे, तो त्यांना ट्रेनने करावा लागला. मल्याळम भाषा येत नाही, मग अनुवादकांची मदत घ्यायची. विद्यापीठातले प्राध्यापक, विद्यार्थी, साहित्यिक यांच्या मदतीने ते जाणून घ्यायचं. सर्व जे सोर्स आहे, मटेरियल आहे ते इंग्रजीमध्ये आहे, त्याचं सगळं जुळवाजुळव करायची आणि त्याच्या आधारे केरळ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ही सगळी प्रक्रिया म्हणजे एक लेखमाला लिहिण्याची प्रक्रिया 8 आणि पुस्तक निर्मितीची नंतरचं जे आहे ते सगळं मिळून 10 वर्ष साधारणपणे हे चाललं. कथादेश नावाच्या एक नियतकालिक आहे हिंदीमधलं नामांकित. त्या नियतकालिकामध्ये बजरंग बिहारी हे 21 वर्षांपासून दलित प्रश्न हा एक कॉलम लिहित आहेत, हे सदर लिहित आहेत. एखाद्या अभ्यासकाने भारतामधल्या सर्वात शोषल्या गेलेल्या समुदायाविषयी इतकं सलगपणे लेखन करावं ही बाबसुद्धा अपवादात्मक आहे. आपण जरी जातीच्या प्रश्नाच्या अभ्यासक असलो तरी आपली धरसोड वृत्ती असते. आपण एक लेख लिहितो, एखादं पुस्तक लिहितो, एखाद्या ॲट्रॉसिटीची घटना असेल तर जाऊन भेट देऊन तिचा सत्यशोधन अहवाल लिहितो. पण बजरंग बिहारी यांनी गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक ॲट्रॉसिटीज घडलेल्या गावांना भेटी दिल्या आणि त्यांच्यावरती सत्यशोधन अहवाल लिहिले. या अहवालांचं एक पुस्तक हे 1-1.5 वर्षापूर्वी हिंसा की जाती म्हणून प्रसिद्ध झालं. आणि भारतामध्ये साधारणपणे जाती अत्याचार कसा होतो, त्याची पार्श्वभूमी काय असू शकते, प्रत्यक्ष ती घटना कशी घडते आणि त्यानंतर काय घडतं, घटना घडल्यानंतर जे घडतं ते त्या घटने इतकंच भयंकर असतं. त्यामुळे याची जर एक साध्यंत आपल्याला जर काही माहिती हवी असेल, विवेचन जर उपलब्ध करून घ्यायचं असेल तर आज तरी
बजरंग बिहारी यांच्या पुस्तकाशिवाय दुसरा काहीही आपल्या पुढे पर्याय नाही. त्यामुळे जातीचा प्रश्न अभ्यासण्याची एक सलग 30 वर्षांची पार्श्वभूमी असलेला हा अभ्यासक आहे. त्यांच्या काही स्ट्रेंथ्स आहेत. एकतर ते साहित्याचे आहेत. साहित्याचे असल्यामुळे नको त्या बोजड संकल्पना आणि खूप असं क्लिष्ट समाजशास्त्रीय विश्लेषण की जे बोजड बनेल, संकल्पना प्रचूर बनेल, असं ते लिहित नाहीत. त्यांची भाषा ओघवती आहे. मॅटर ऑफ फॅक्ट एक शैली आहे की जे घडलं, जे दिसतंय ते लिहिणे, त्याचं विश्लेषण करणे. त्यामुळे त्यांच्या लेखनाच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न उपस्थित होत नाहीत. मी त्यांना हा काल प्रश्न विचारला की अनेक लोक जेव्हा जातीविषयी लिहितात तेव्हा त्यांच्यावरती आरोप केले जातात, हेत्वारोप असतात ते, की तुम्ही अमुक अमुक समुदायाचे आहात, तर तुम्ही अमुक अमुक समाजाच्या प्रश्नावरती लिहिण्यासाठी पात्र नाही आहात, किंवा तुमच्या लेखनामध्ये दोष आहेत. तसं तुमच्या बाबतीत घडलं का? तर ते म्हटले नाही, असा तर आरोप झाला नाही. इतर अनेक प्रकारचे आरोप होऊ शकतात, पण हेत्वारोप जो असतो तो झाला नाही. याचं कारण असं आहे की जे घडलं ते जर तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं असेल, अनुभवलं असेल, काही प्रकारची तुमची एक तुमच्या मनामध्ये एक प्रांजळपणा असेल आणि त्यातून जर तुम्ही लिहित असाल तर तुमच्या लेखनाविषयी शंका, हेतूविषयी शंका घेण्याचं कारण उरत नाही. आणि म्हणून आज भारतामधला जो जातीचा प्रश्न आहे, दलितांचा जो प्रश्न आहे, सामाजिक चळवळींची जी अवरुद्धता जी आहे आणि एकूणच जो सांस्कृतिक प्रश्न आहे, आपल्या आधुनिकीकरण घडवून आणण्यामधला जे अडथळे आहेत ते जाणून घेण्याची जर आपली तयारी असेल तर आपल्याला बजरंग बिहारी यांचं हे जे पुस्तक आहे आणि त्यांचे इतरही जे पुस्तक आहेत हे पुस्तक वाचावेच लागतील. मी प्रस्तावना लिहिताना खूप वेळा थांबून शेवटी ते वाक्य लिहिलंच की महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या डाव्या आणि आंबेडकरी चळवळीला हे पुस्तक मार्गदर्शनपर आहे. आपण चळवळीमध्ये काम करताना कुण्या एका व्यक्तीला मार्गदर्शक म्हणून नेमत नाही किंवा त्याचं पुस्तक हे मार्गदर्शनपर आहे असंही फार आपण मानत नाही. आपण प्रत्येक बाब ही चिकित्सेसाठी खुली आहे असं मानतो. तरी देखील डावी चळवळ आणि आंबेडकरी चळवळ ह्या जर समांतर जात असतील, त्यांच्यामध्ये जर संवाद नसेल आणि ह्या समाजाच्या जागा जर उत्तरोत्तर ह्या अधिक छोट्या होत असतील तर आपल्याला केरळमधली सामाजिक चळवळ, तिथल्या दलित समुदायाचे प्रश्न, तिथे उदयाला आलेली डावी चळवळ, डाव्या पक्षाचं सरकार आणि त्यांनी हाताळलेला जातीचा प्रश्न, दलितांचा प्रश्न, हे कसं आहे हे समजून घेणे आपल्यासाठी अनिवार्य ठरतं. आणि त्यासाठी किमान महाराष्ट्रातल्या लोकांना, म्हणजे आपण मराठी वाचतो तर आपल्याला मग काय उपलब्ध आहे, तर ह्या पुस्तकाशिवाय आता तरी सध्या काही उपलब्ध नाही. त्यामुळे आत्ता जातीअंताचा प्रश्न जर प्रलंबित असेल, दलित आणि बहुजनांच्या मुक्तीचा प्रश्न जर प्रलंबित असेल तर केरळ हे या अर्थाने संदर्भयुक्त आहे आपल्यासाठी. आणि म्हणून हे पुस्तक एका अर्थाने मार्गदर्शनपर आहे. हे पुस्तक प्रसिद्ध व्हावं यासाठी लेखक पुस्तक लिहितो, पण नंतर खूप मोठ्या घडामोडी घडत असतात. त्यांच्या बाबतीत पण घडल्या की जेव्हा ते पुस्तक आलं तेव्हाच कोरोना आला, महिन्याभरातच. त्यामुळे हिंदीमध्ये एका महत्त्वाच्या पुस्तकाच्या वितरणामध्ये समस्या तयार झाली आणि आपल्याकडे पुस्तक 1-1.5 वर्ष आणखी जर उशिरा समजलं तर ते जुनं आहे वगैरे असं मानलं जातं. मराठीच्या बाबतीत तसं घडलं नाही, कारण आपण कोरोनाच्या सगळ्या समस्येने ग्रस्त असतानाच अरविंद सुरवाडे हे आंबेडकरी चळवळीचे एक जाणते अभ्यासक, विचारवंत लेखक आणि अनुवादक हे बजरंग बिहारी यांना गेल्या अनेक वर्षांपासून खूप सूक्ष्मतेने वाचत आहेत. म्हणजे ही काही यांचं पहिलं पुस्तक नाही बिहारींचं, याआधी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे आणि त्याचा सुद्धा अनुवाद हा अरविंद सुरवाडे यांनी केलेला आहे. तर सुरवाडे हे कथादेशमधलं ही लेखमाला वाचत होते, नंतर त्यांनी हिंदी पुस्तक पण वाचलं आणि स्वेच्छेने त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता शांतपणे हे साधारणपणे 450 पानांचं पुस्तक जे आहे हे मराठीमध्ये अनुवादित केलं. ते पुस्तक प्रसिद्ध व्हावं यासाठी लोकवाङ्मय गृहाला प्रस्ताव देण्यात आला आणि कॉम्रेड भालचंद्र कानगो यांनी मूळ पुस्तक मागवून घेतलं. ते वाचता क्षणी निर्णय घेतला गेला लोकवाङ्मयकडून की हे पुस्तक मराठीमध्ये प्रसिद्ध व्हावं. हे लोकवाङ्मयशिवाय आणखी कोण खरं तर इतकं सहजपणे हे पुस्तकाचा प्रस्ताव हा स्वीकारला असता. आज
दोन्ही चळवळींना, डाव्या आणि आंबेडकरी चळवळी, दोन्ही चळवळींचं केंद्र औरंगाबाद आहे. केवळ भौगोलिकदृष्ट्याच औरंगाबाद हे केंद्र नाही आहे महाराष्ट्राचं, तर या चळवळींच्या अंगाने सुद्धा, दृष्टीने सुद्धा औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर हे एक महत्त्वाचं असं एक शहर आणि हा प्रदेश राहिलेला आहे. तर या शहरामध्ये या पुस्तकावरती एक प्रकारची चर्चा व्हावी ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. मी या पुस्तकावरती फार बोलणार नाही, कारण आपल्याला कांबळे सरांना ऐकायचं आहे आणि त्यानंतर बजरंग बिहारी जे लेखक आहेत, ज्यांना कदाचित परत लवकर ऐकण्याची संधी मिळते नाही मिळत, आम्ही तर याच प्रदेशामध्ये आहोत, त्यामुळे मी आता इथे थांबतो आणि शेवटी फक्त लोकवाङ्मय गृहाचे आभार मानतो की त्यांनी आम्हा वाचकांना हे पुस्तक इतक्या चांगल्या अशा रूपामध्ये आणि खूप सुंदर अनुवाद आहे, त्या अनुवादित अशा रूपामध्ये मराठीमध्ये हे उपलब्ध करून दिलं. यापुढे सुद्धा बजरंग बिहारी जे लेखन करतील ते लोकवाङ्मय गृह आहे किंवा आणखी पण इतर जे प्रकाशन संस्था असतील त्यांनी खरं म्हणजे मराठीमध्ये पुढे सुद्धा ते अनुवाद हा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. विशेषतः हिंसा की जाती हे जे त्यांचं पुस्तक आहे, ॲट्रॉसिटीच्या 13 घटनांचा वरती आधारलेलं सत्यशोधन अहवालांचं संकलन, हे मराठीत यायला पाहिजे. आणि आत्ता केरळचा जसा अभ्यास यांनी केला, 8-10 वर्ष त्यासाठी आयुष्याची वेचली, तसेच ते आता केरळच्या शेजारी असलेल्या तमिळनाडू या प्रदेशामध्ये बजरंग बिहारींचं लक्ष हे गेलेलं आहे, ज्यांना आपण पेरियारांची भूमी म्हणून जाणतो. द्रविड चळवळीचा एक इतिहास असलेला एक प्रदेश म्हणून आपण ओळखतो या तमिळनाडूला. तर तेव्हा ते पुस्तक येईल तेव्हा ते खरं क्रमशःच आपण ते मराठीमध्ये आणलं तर ते लवकर उपलब्ध होईल असं मला वाटतं. तर मी हे थोडंसं प्रास्ताविकपर आणि बजरंग बिहारी यांचा परिचय करून देण्याच्या हेतूने बोललो. आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. लेखकाच्या संशोधनाच्या प्रक्रियेच्या, पुस्तकाच्या निर्मितीच्या प्रक्रियेच्या, अनुवादाच्या आणि लेखकाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाची मांडणी म्हणजे लेखकाची भेट घडवून देण्याचं काम आदरणीय दिलीप चव्हाण सरांनी या निमित्ताने केलेलं आहे.